नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रथम टप्प्यातील बोनसचे वितरण झाले। आता धान उत्पादक शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा लागलेली आहे। त्यासाठी बीम पोर्टलवरती खरेदी केंद्रावरील याद्यांच्या पडताळणीचे काम चाललेलं आहे। राज्यातील नोंदणीकृत जे काही धान उत्पादक शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये देण्याचा शासन निर्णय आहे आणि त्यानुसार प्रथम टप्प्यामध्ये वितरण झालेले आहे। ज्या शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर प्रथम टप्प्यात विक्री केलेली होती अशा शेतकऱ्यांना या निधीचे वितरण झालेले आहे। आता टप्पा 2च्या निधीची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रथम टप्प्यातील बोनस वितरणासाठी जिल्हा फेडरेशनकडे 48 कोटी 84 लाख रुपयाचा निधी आलेला होता। या निधीचे वितरण तेथील धान उत्पादक शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर विक्री केली होती अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर 31 कोटी 42 लाख रुपयाचा निधी वितरित करण्यात आला। पोर्टलवरील व्हेरिफिकेशन अभावी 17 कोटी 42 लाख रुपयाचा निधी जिल्हा फेडरेशनकडे शिल्लक होता। या निधीचे वितरण गडचिरोली जिल्ह्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर विक्री करूनही धान बोनस आला नव्हता अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हा शिल्लक असलेला बोनस निधी वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे। सोमवारपर्यंत बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रथम टप्प्यातील हा धान बोनस आलेला होता। तर शेतकरी मित्रांनो, प्रथम टप्प्यातील हा बोनस वितरण गडचिरोली जिल्ह्यासाठी होता। तर या निधीचे वितरण आता या सोमवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर झालेले आहे। बरेचसे असे शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यावर हा प्रथम टप्प्यातीलच जो काही 17 कोटी 42 लाख रुपयाचा निधी राहिलेला होता या निधीचे वितरण झालेले आहे। गडचिरोली जिल्हा फेडरेशनकडे जे नोंदणीकृत शेतकरी आहेत ज्यांनी विक्री केलेली होती अशा शेतकऱ्यांना धान बोनस आलेला नव्हता अशा शेतकऱ्यांनी आता बँकेमध्ये जाऊन आपला बँक स्टेटस चेक करावा। अशांच्या खात्यावर प्रथम टप्प्यातील हा धान बोनस जमा झालेला आहे। तर उर्वरित जे काही शेतकरी टप्पा 2साठी प्रतीक्षित आहेत अशा शेतकऱ्यांना अद्यापही धान बोनस आलेला नाही। बीम पोर्टलवरती व्हेरिफिकेशनचं काम चाललेलं आहे। याद्यांच्या व्हेरिफिकेशननुसार पुढील आठवड्यामध्ये हा धान बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल असे सांगितले जात आहे। मात्र येत्या 10 तारखेपर्यंत हा धान बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर नक्कीच जमा होणार आहे। तर मित्रांनो, अशाच नवीन माहिती आणि अपडेटसाठी झटपट चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद, नमस्कार।